नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मूग डाळीची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। हे भजी बनवताना आपण ना इनो, ना सोडा, ना तांदळाचं पीठ कशाचाही वापर न करता तरी देखील कुरकुरीत आणि कमी तेल पिणारी भजी बनवणार आहोत। त्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत। करायला अतिशय सोपी पद्धत आहे आणि चवीला मात्र जबरदस्त आणि खमंग असे ही मूग डाळीची भजी लागतात। तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण स्टार रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल वापरणार आहोत। हे प्रत्येक कुकिंगसाठी परफेक्ट ऑइल आहे। मग ते डीप फ्राय असू द्या नाही तर फक्त भाज्या सॉटे करायच्या असू द्या। हे ऑइल फोर्टिफाय हेअर विथ विटामिन ए आणि डी ह्यामध्ये आहे। फुफा आणि मुफाचा परफेक्ट बॅलन्स आहे। तेव्हा तर हे तेल आपल्या हेल्थ आणि स्वादचा पूर्णपणे काळजी घेऊन तयार केलेलं आहे। हे तेल तुम्ही डाएटसाठी सुद्धा वापरू शकता। तुम्ही हे विश्वासानेच एक वेळेस नक्की हे स्टार ऑइल वापरून पहा। स्टार हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला विश्वासाचा ब्रँड आहे। संपूर्ण पोषण, स्वस्थ जीवन। मूग डाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी 1 कप मूग डाळ तासभर पाण्यात भिजत घातलेली होते। वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम आहे। डाळ भिजत घालायला विसरला असाल आणि भजी तर खायचेत तर त्यासाठीही उपाय आहे। पटकन गरम पाणी करायचं आणि गरम गरम पाण्यातच 15 ते 20 मिनिटात डाळ भिजून तयार होते। अशा ह्या सोप्या पद्धतीनेही करू शकता। डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती। आता हे पाणी आपण झाडांना टाकून देणार आहोत आणि ही डाळ आपण मोठ्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत। मोठ्या भांड्यातच का वाटून घ्यायचं, कारण ह्यामध्ये डाळ जास्त प्रमाणात बारीक किंवा पेस्ट अशी तयार होत नाही, जाडसर वाटली जाते। त्यामुळे इथे मी सगळीच डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे। त्यासोबत भजी छान अतिशय चवदार आणि खमंग लागावी त्यासाठी ह्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची आपल्या तिखटाच्या चवीनुसार टाकायची, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक, त्यासोबत 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे टाकून सुरुवातीला हे असंच वाटून घ्यायचं। नंतर न लागेल असं 2 ते 3 चमचे पाणी टाकून जाडसर वाटून घ्यायचं। पण जर समजा पाणी न टाकता छान जाडसर वाटण तयार होत असेल तर पाणी टाकायची काहीच गरज लागत नाही। भांड्याच्या कडेला बघू शकता अखंड डाळ लागलेली आहे। त्यामुळे आपल्याला वरून एक्स्ट्राची भिजवलेली डाळ ठेवायची बाजूला काढून काहीच गरज लागत नाही। आता ही डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊया। आता ह्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापलेला घेतलेला आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे, 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा अख्खी काळी मिरी कुटून घेतलेली आहे। काळी मिरी आवर्जून टाका आणि नंतर टेस्ट पहा। वरून भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकायची। मीठ आपल्या चवीनुसार टाकायचंय। इथे मी अर्धा चमचा टाकलेला आहे। इथे मी थोडासा कढीपत्ता बारीक कापून टाकलाय। ह्याचाही फ्लेवर भजीमध्ये खूप छान लागतो। डाळीला छान बाइंडिंग आणण्यासाठी किंवा भजी सोडताना छान बाइंडिंग त्याला यासाठी आपण फक्त पाव कप बेसन पीठ टाकणार आहोत। चमच्याने म्हणाल तर 4 ते 5 चमचे टाकायचे। आता हे सगळं मिश्रण पाणी न टाकता छान हाताने मिक्स करून घ्यायचं। जास्त जोरजोरात मळायची किंवा मिक्स करायची काहीच गरज पडत नाही, तर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। अगदी सहज हे मिश्रण भजीचं तयार होतं। तर पहा, पाण्याची काहीच आवश्यकता पडलेली नाही किंवा पडतही नाही। एकदम इझी आहे हे मूग डाळीची भजी बनवणं। इथे मी हळद आणि हिंग टाकायचे विसरले होते, त्यामुळे वरून टाकत आहे। पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकायचे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचे। तर पहा, मस्त हे मूग डाळीचं पीठ तयार झालेलं आहे। आता चला आपण भजी तळायला घेऊयात। ह्या पिठाला रेस्टला वगैरे अजिबात ठेवायची गरज लागत नाही, कारण डाळ आपण छान मऊसूत भिजवून घेतलेली असते ना, तर त्यामुळेच। आता इथे मी तेल ऑलरेडी गरम होण्यास ठेवलंय। हे भजी करताना मात्र आपण इथे ना इनो, ना सोडा, ना तांदळाचं पीठ ह्याचा वापर कशाचाही केलेला नाही। तर भजी छान आतून खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे गरम तेल टाकून छान हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं। इथे हा चमचा मोठा आहे म्हणून मी 1 भरून घेतलेला आहे। तेल कितपत गरम झालंय त्यासाठी एक छोटासा गोळा टाकून बघायचा। पीठ वरी आलं की समजायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे। हे भजी तळताना मात्र तेल जास्तीचं कडकडीत गरम करायचं नाही,
तर एकदम मीडियम तेल गरम असायला हवं। जास्तीचं गरम तेलामध्ये भजी जर सोडली तर ती वरून तर तळली जातात, पण आतून मात्र थोडीशी कच्चीच राहतात। शिवाय त्या भजीला कुरकुरीतपणाही येत नाही। कुरकुरीत भजी जर खायला आवडत असतील तर मग अशा मीडियम गरम तेलामध्ये सोडायचे। तेलामध्ये सोडताना मात्र अशा छोट्या छोट्या साईजमध्ये भजी सोडायचे आणि ते दिसायलाही छान दिसतात आणि आतपर्यंतही छान तळले जातात आणि वरून मस्त कुरकुरीतही होतात। तर पहा, तेल जास्त प्रमाणात असल्यामुळे भजी जास्त प्रमाणात सोडलेली आहेत। भजी छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहेत। काढून घेऊयात। एकदम कुरकुरीत अशी ही भजी झालेली आहेत। आवाजही ऐकू शकता। अशाच पद्धतीने दुसरेही भजी तळून घेणार आहे। मीडियम गॅसवरती मीडियम गरम तेलामध्ये भजी तळून घ्यायची। आणि हो, जर तुम्हाला कुरकुरीत भजी नकोय तर तुम्ही ह्याच भजीचं मऊ लुसलुशीत सुद्धा बनवू शकता। तर पहा, गोल्डन कलरवरती न भाजता अशा मीडियम येलो कलरवरती तळून घेतलेत तर भजी ही मऊ लुसलुशीत तयार होतात। अशा पद्धतीने पण मी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे, त्यामुळे छान कुरकुरीत होतील। हे भजी तळताना मात्र फार वेळ सुद्धा लागत नाही, एकदम पटकन तळले जातात। त्यामुळे सतत हलवत राहायचं, कारण सगळी भजी एकसारखी तळली जावी म्हणून हलवत राहायचं आणि तळून झाली की काढून घ्यायची। अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत। छान खमंगा, आतून सॉफ्ट, वरून एकदम कुरकुरीत होतात। तर पहा, सगळी भजी तळून झालेली आहेत। वरून मात्र भजीसोबत खायला मस्त अशा मधून चिरा मारलेल्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि थोडासा कढीपत्ताही तळून घ्यायचा। असा कुरकुरीत कढीपत्ताही खायला भजीसोबत खूप छान लागतो। आवडत असेल तर तळा। हे भजी किती कुरकुरीत झालेत तेही दाखवते। आवाजही ऐकू शकता आणि आतूनही बघू शकता काय भारी टेक्स्चर आलेला आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटेल। करायला अतिशय सोपी पद्धत आहे आणि चवीलाही तितकेच रुचकर आणि खमंग लागतात। तर तुम्हालाही आजचे हे मूग डाळीच्या भजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।